हा व्हिडिओ भरपूर दिवस झाले होते बनवून ठेवला होता, म्हटलं शेअर करणार पण राहूनच जात होतं. तर फायनली आज टाइम भेटला आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर जात होतो आम्ही ब्लँकेट वॉश करायला. आता तुम्ही म्हणा ब्लँकेट वॉश करायला दीदीच्या घरी का, कारण काय ना माझ्या घरी 1 दिवसानंतर पाणी येतं, ते पण सरकारी नळ, आणि मी बराबर पाणी भरून ठेवते, पण मला पण घरामध्ये वापरायला पाणी पाहिजे ना, म्हणून ते यूज होऊन जातं. आणि त्याच्या घरी कसं मोटर आहे स्वतःची, म्हणून टेन्शन नव्हतं. जितकं वापरायचं पाणी तितकं आपण पाणी वापरू शकतो. फायनली ताईच्या घरी पोहोचलो. ताईच्या घरी पोहोचल्यानंतर सकाळी सकाळी गुड मॉर्निंग क्रिशूने केलं आणि किसी दिली. किसी घ्यायला नाहीच म्हणत होता, पण तरी सुद्धा जबरदस्ती त्याच्याकडनं किसी घेतली. ताई पोळ्या लाटत होती, म्हणजे त्यांच्यासाठीच पराठे ते बनवत होती. नंतर संध्याकाळी ना मोदक बनवण्याचा प्लॅन झाला. ताई म्हणे चल तू आलेली आहे तर मोदक आता बनवूनच घेते. नॉर्मली गव्हाच्या पिठानेच ताईने मोदक बनवले आणि आम्ही दरवर्षी असेच बनवतो. मी तर उकडीचे मोदक ट्राय केले होते आणि खूपच छान बनले होते, अप्रतिम बनले होते. तुम्हाला मी ती व्हिडिओ टाकून दिलेला आहे खाली, त्रिकोणवरती तुम्ही क्लिक करणार ना तर तुम्हाला तो मोदकची रेसिपी दिसून जाणार. जास्त डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असणार तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करून घेणार. त्याच्यामध्ये मी माप टू माप तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर इथं गव्हाच्या पिठी आपण नॉर्मल पोळींसाठी भिजतो तशाप्रमाणे भिजून घेतलं होतं ताईने. आणि सारणसाठी ना कोरडं खोबरं घेतलं होतं आणि साखर आणि त्याच्यामध्ये काजू बदाम असं मस्त मिक्सरमध्ये दळून घेतलं होतं, जेणेकरून सारण एकदम बारीक होऊन जायला पाहिजे. आणि कोरडं सारण भरलं होतं आम्ही त्याच्यामध्ये. खूपच छान लागतात, एक वेळेस तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि एकदम मीडियम टू म्हणजे स्लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला मोदकला फ्राय करून घ्यायचे. जास्त हाय गॅसवरती फ्लो करणार ना तुम्ही तर काय ना कच्चे राहून जातील मोदक, दुसरं काहीच नाही. आणि पातळीला कसं लाटायचं, आजूबाजू काठ आहे ना बारीक करायची आणि मधलं जे राहतं ना भाग तो थोडासा जाड ठेवायचा. बस असंच ताईने ना 25-30 मोदक बनवले असतील. 7 मोदक आमच्या गणपती बाप्पासाठी, 7 मोदक ताईच्या घर म्हणजे दुसऱ्या गणपती बाप्पासाठी दीदीच्या घरी सोसायटीमध्ये बसलाय ते, आणि 7 बाकीचे मोदक जिजूंच्या कारखान्यांमध्ये द्यायचं होतं आणि बाकीचे ते खाणार होते. असे तिने बनवले होते 20-25 मोदक आणि भरपूर छान बनले होते मोदक, खूप टेस्टी बनले होते. तर मोदक आणि ते फ्राय झाल्यानंतर बस हाच होता तो व्लॉग. कसे वाटतं तुम्हाला छोटेसे माझे मिनीचे व्लॉग? अजून पुढं भरपूर छान छोटे छोटे मिनी व्लॉग येतील तुमच्यासोबत. तर बस काही नाही. हे बघा मोदक फ्राय झाले. मोदक फ्राय केल्यानंतर काढून ठेवले होते मला घेऊन जाण्यासाठी, गणपती बाप्पाला चढवण्यासाठी आणि ताईन ते जिजूंना कारखान्यामध्ये देण्यासाठी. बस, आणि हाच होता छोटासा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कृषू भरपूर रडत होता कारण त्याला मोदक खायचे होते, पण गणपती बाप्पाला चढवल्याशिवाय कसं काय खाणार. तर बाय बाय फॅमिली.